श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसाचं आयुष्य हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतंय. ते अनेक नात्यांच्या धाग्यांनी विणलेलं असतं. जन्मापासूनच आपल्या भोवती आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक, भावकी, शेजारी, मित्र आणि पुढे संसाराच्या रूपानं नव्या नात्यांची एक मोठी दुनिया उभी राहते. या प्रत्येक नात्याला आपापला रंग असतोय, आपली ऊब असते, आपली अपेक्षा असते आणि काही वेळा आपली वेदनाही असते. कारण श्रोते हो, नातं म्हणजे फक्त रक्ताचं बंधन नसतं. ते विश्वासाचं, समजुतीचं, संयमाचं आणि चारित्र्याच्या पायावर उभं असलेलं एक जिवंत नातं असतंय. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे, घर बांधणं सोपं असतंय, पण घरपण निर्माण करणं हे मात्र कठीण असतं. भिंती उभ्या राहत असतात पैशानं, पण त्या भिंतींमध्ये जिवंतपणा येतो ना, तो बोलण्यातल्या मायेनं, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीनं आणि प्रसंगी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याच्या तयारीनं. श्रोते हो, संसार हा दोन माणसांच्या एकत्र येण्यानं सुरू होतो, पण तो टिकतो ना, तो परस्पर आदरानं, न बोलताही समजून घेण्याच्या क्षमतेनं आणि विश्वासाच्या शांत आधारानं. कारण श्रोते हो, प्रेम केवळ सुरुवातीला सुंदर वाटतं, पण आयुष्यभर टिकणारं नातं तयार करताना प्रेमाला संयम, क्षमा आणि जबाबदारीची जोड द्यावी लागत असते. आपल्या भावकीत आणि आपल्या नात्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक रंग दिसतात. काही चेहरे मनापासून आनंद मानतात, तर काही चेहऱ्यांवर हसू असतं. पण श्रोते हो, त्यांच्या मनात तुलना सुरू असते. काही नाती संकटात हात धरतात, तर काही नाती केवळ विचारपूस करून पुढे निघून जातात. म्हणून श्रोते हो, काळ जसा जसा पुढे जातो ना, तसं तसं माणूस शिकत जातं की प्रत्येक जवळ दिसणारं नातं मनानं जवळ असेलच असं नसतंय. काही नाती शब्दांनी टिकतात, काही स्वार्थानं बदलतात आणि काही शांतपणे काळाच्या परीक्षेत खरी ठरत असतात. श्रोते हो, चारित्र्य हा प्रत्येक नात्याचा अदृश्य पाया असतो. पैसा, प्रतिष्ठा, यश किंवा मोठेपण काही काळ लोकांच्या नजरेत चमक निर्माण करू शकतं, पण माणसाचं खरं मूल्य त्याच्या चारित्र्यातूनच दिसत असतं. कारण विश्वास हरवला की शब्दांना किंमत राहत नाही, आणि जिथं विश्वास तोडतो तिथं घर असलं तरी घर पण हरवतं. श्रोते हो, शेवटी आयुष्य एवढं आपल्याला शिकवतं की नात्यात मोठं होण्यापेक्षा नातं मोठं ठेवणं अधिक महत्वाचं असतं. कारण नाव, पैसा, यश आणि बाहेरची उंची ही वेळेनुसार बदलत असते, पण आपल्या वागण्यातली प्रामाणिकता, नात्यातली ऊब आणि माणुसकीतला सातत्यपूर्ण प्रकाश शेवटी स्मरणात राहत असतोय. बघा, पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर उभं करण्यासाठी विटा, सिमेंट आणि पैसा पुरेसा असतो, पण घर टिकवण्यासाठी चारित्र्य, संयम, समजूतदारपणा आणि एकमेकांच्या मनाचा आदर लागतो. कारण भिंतींना तडे केले तर ते दिसतात, पण नात्यांना तडे केले की घर बाहेरून तसं दिसत राहतं आणि आतून शांतपणे रिकामं होत जातं. भावकीत काही माणसं तुमच्या जवळ असतात, पण त्यांच्या जवळकीच्या मागं नेहमी आपुलकी असेलच असं नसतं. काही वेळा तिथं तुलना असते, काही वेळा स्वार्थ असतो आणि काही वेळा फक्त इतकंच असतं की तुमच्या आयुष्यात काय चाललंय ते जाणून घ्यायचं असतं, सहभागी व्हायचं नसतं. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम मोठं असतं, पण त्याहून मोठं असतं विश्वास. कारण प्रेम कधी शब्दात व्यक्त होतं, कधी रागात हरवतं, पण विश्वास तुटला की संसाराची शांतता कायमची ढासळते. स्वार्थी माणूस कधी स्वतःला स्वार्थी म्हणवत नाही. तो नात्यांच्या नावाखाली जवळ राहतो, गरज पडली की आपलेपणा दाखवतो, पण वेळ आली की पहिल्यांदा स्वतःचा विचार करतो. म्हणून काही नाती शब्दांनी नव्हे तर प्रसंगाने समजतात.
चारित्र्य ही अशी संपत्ती आहे जी एकदा डागाळली की पुन्हा स्वच्छ करायला वर्ष जातात। माणसाकडे पैसा नसला तरी चालतो, पद नसलं तरी चालतं, पण विश्वास हरवला की त्याच्या नावाभोवती कायम शंका उभ्या राहतात। कुटुंबात शांतता टिकवायची असेल तर प्रत्येक वेळी जिंकणं आवश्यक नसतं। काही वेळा समजून घेण्यासाठी माघार घ्यावी लागते, कारण प्रत्येक वाद जिंकून नातं हरवलं तर त्या विजयाला अर्थ राहत नाही। भावकीत तुमच्या दुःखावर सहज सहानुभूती मिळते, पण तुमच्या यशावर शांतता वाढते, कारण अपयशात लोकांना आधार द्यायला सोपं वाटतं, पण यश स्वीकारायला मन मोठं लागतं। घरात पैसा वाढला म्हणून समाधान वाढेलच असं नाही। अनेकदा पैसा वाढतो तसा अहंकार, अपेक्षा आणि अंतरही वाढतं। म्हणून घर समृद्ध होण्यासाठी पैसा इतकाच साधेपणा आवश्यक असतो। नवरा बायकोचं नातं बाहेरून जितकं साधं दिसतं तितकंच आतून नाजूक असतं। एक चुकीचा शब्द, एक न समजलेला क्षण किंवा एक दुर्लक्षित भावना संपूर्ण आयुष्याच्या जवळकीवर परिणाम करू शकते। काही नातेवाईक तुमचं चांगलं पाहून आनंदी होतात, पण काहींना तुमच्या उभारीत स्वतःची अपूर्णता दिसते, म्हणून त्यांच्या शुभेच्छातही एक अदृश्य अंतर असतं। संसार उद्ध्वस्त मोठ्या कारणानेच होतो असं नाही। अनेकदा रोजच्या छोट्या दुर्लक्षातून, न बोललेल्या दुखावण्यातून आणि सतत न समजून घेतलेल्या मनातून तो हळूहळू थकतो। लोकांचा स्वार्थ नेहमी मोठ्या प्रसंगातच दिसतो असं नाही, तो छोट्या अपेक्षांमध्ये दिसतो। तुम्ही उपयोगी असाल तेव्हा जवळीक, आणि उपयोग संपला की अंतर। घरातील माणसं एकमेकांना समजून घेत असतील तर लहान घरही मोठं वाटतं, पण मनात संशय असेल तर मोठा बंगला देखील रिकामा जाणवतो। भावकीत मोठं होण्यापेक्षा मोठं राहणं कठीण असतं, कारण नाव कमावल्यावर लोक तुमच्या यशापेक्षा तुमच्या चुका अधिक लक्षात ठेवतात। चारित्र्यवान माणूस अनेकदा शांत दिसतो, कारण त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायची गरज वाटत नाही। त्याला माहिती असतं की वेळ अनेक गैरसमज आपोआप दूर करते। नवरा बायकोमध्ये प्रेम कमी होत नाही, पण ते व्यक्त करणं कमी होतं, आणि अनेक संसार इथंच हळूहळू कोरडे पडू लागतात। नातेवाईकांच्या गर्दीत प्रत्येक चेहरा हा आपला वाटतो, पण संकट आलं की कळतं कोण हात धरतो आणि कोण फक्त विचारपूस करून निघून जातो। अहंकार घरात शिरला की संवाद बाहेर जातो, आणि जिथं संवाद थांबतो तिथं गैरसमज आपोआप वाढतात। कुटुंब टिकवण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं, तिथं क्षमा, संयम, ऐकून घेण्याची तयारी आणि स्वतःपेक्षा नात्याला मोठं मानण्याची वृत्ती लागते। आयुष्यात जी लोक तुमच्या पडण्यावर बोलत नाहीत, तुमच्या उभं राहण्यावर शांतपणे आनंद मानतात, तुमच्या चारित्र्यावर विश्वास ठेवतात आणि संसारात समजून घेतात, तेच खरे आपले असतात। बाकी अनेक नाती फक्त नावापुरती असतात।